सुद्धा विशेष करून आरक्षण देण्यात यावं आणि माझी विनंती आहे आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांच्याकडनं आपल्या माध्यमातून की ते सुद्धा एक गिरणी कामगाराचे सुपुत्र आहेत आणि म्हणून गिरणी कामगारांचे सुपुत्र पासून ते उच्चतर शिक्षण मंत्री हा असणाऱ्या प्रवासामध्ये त्यांनी ह्या संदर्भातला निश्चित विचार करावा ही या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो। सत्ताधारी पक्षाच्या 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे। आपण आदरणीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा, आपण दर अधिवेशनात कुठल्या तरी खाजगी विद्यापीठाचा प्रस्ताव दरवेळेस येतो आपला, कालही त्यावर सविस्तर चर्चा झाली। पण दादा, मराठवाड्यातलं धाराशिवसारखं एक आकांक्षित जिल्हा, आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं उपकेंद्र आहे। महाराष्ट्रात जेवढी विद्यापीठाची उपकेंद्र आहेत त्यातलं सगळ्यात चांगलं उपकेंद्र आमचं आहे। पण आमच्या उमरग्याच्या विद्यार्थ्याला विद्यापीठात जायला 350 किलोमीटर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला जावं लागतं। मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की त्या ठिकाणी जवळपास 12 ते 14 PG कोर्सेस चालतात। मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर सगळं पूर्ण आहे, जवळपास 50% स्टाफसुद्धा आहे। गेल्या अनेक वर्षापासून धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची, सर्व शिक्षणप्रेमींची मागणी आहे की या उपकेंद्राचं रूपांतर पूर्ण विद्यापीठात व्हावं आणि यासाठी शासनानं मागे एक बचाव समिती नेमली होती। त्या बचाव समितीनं तसा अहवालही शासनाकडे सादर केला आहे। तर माझी विनंती आहे आदरणीय दादांना, ज्यावेळेस आपण एज्युकेशन सिटी नवी मुंबईत उभारतोय, परदेशातले तिथं विद्यापीठ येणार, पण मराठवाड्यातल्यासारख्या एका आकांक्षित जिल्ह्यामध्ये विद्यापीठ उपकेंद्राचं रूपांतर पूर्ण विद्यापीठात करण्यासाठी सगळ्या गोष्टी परिपूर्ण असतील तर तुम्ही तो निर्णय घ्यावा आणि धाराशिवच्या विद्यार्थ्यांना, शिक्षणप्रेमी नागरिकांना एक संपूर्ण विद्यापीठ आपल्या माध्यमातून लवकरात लवकर त्याची घोषणा करावी, ही सर्व समस्त धाराशिवकरांच्या वतीने मी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, अजून एक शासनानं 5 जून 2026ला आपण एक चांगला निर्णय घेतला की मराठा समाजातील म्हणजे SC-BC मधील जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण OBC प्रमाणे सगळ्या सवलती द्यायच्या, परंतु दादा त्याची अंमलबजावणी होत नाही। अंमलबजावणी कशी होत नाही तर जे सगळे विद्यापीठ आहेत, महाविद्यालय आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, ते आजही खुल्या प्रवर्गाप्रमाणेच SC-BCच्या विद्यार्थ्यांची फीस वसूल करतात। आता सध्या माझ्याकडे एक उदाहरण आहे आपल्या COEPचंच। आपलं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजे शासनाचं कॉलेज आहे, तिथं SC-BCचा कॉलमच नाही, म्हणजे हेच नाही, तिथं ऑप्शनच नाही, एकतर OBC किंवा ओपन। आता उदाहरण द्यायचं झालं तर गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंगचं MTechचं फी स्ट्रक्चर बघितलं तर OBC प्रवर्गासाठी 1,01,790 रुपये फीस त्यांनी आकारलेली आहे आणि तीच SC-BCचा उल्लेख नसल्यामुळं SC-BCच्या विद्यार्थ्यांना ओपन प्रवर्गाप्रमाणेच म्हणजे पूर्ण फीस 3,07,790 रुपये ही स्ट्रक्चर तुम्हाला हे देतो, फी स्ट्रक्चर देतो दादा, माझ्याकडे आहे। म्हणजे फी स्ट्रक्चर म्हणजे तिथं SC-BCचा उल्लेखच नाही। आपण घोषणा केली पण त्याप्रमाणे सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे। आपण घोषणा केली पण त्याची अंमलबजावणी होते का नाही हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे। जर एखाद्या आपल्या शासकीय कॉलेजमध्ये जर असं असेल तर खाजगी कॉलेज तर लूटच करणार। त्यामुळं मी आपल्याला दादा अध्यक्षामार्फत ते पोहोचवतोही आपल्या फी स्ट्रक्चरचं दिलेलं, कारण 5 जून 2026चा जो शासन निर्णय झालेला आहे ह्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। ही गोष्ट फक्त शासन निर्णयापर्यंतच मर्यादित राहिली नाही पाहिजे, तर त्यासाठी आपण त्वरित सूचना द्याव्या संबंधित विभागाला। कुठेजी आणि आपसात बोलू नका, सर्व मिळून डिस्टर्ब होतं बोलणाऱ्याला, प्लीज आपसात बोलू नका, विनंती आहे। ते डिस्टर्ब करलेत मला तर विकास ठाकरेजी बोला, त्यांना डिस्टर्ब करायचं, बोला कैलास पाटील साहेब बोला। मला नाही, अध्यक्षांना डिस्टर्ब व्हायला, बोला, त्यांना समज द्या कुठे साहेबांना, बोला। आदरणीय दादा, एवढीच माझी विनंती आहे की 5 जून 2026चा जो आपला शासन निर्णय झाला त्याची अंमलबजावणी शासकीय महाविद्यालयामध्ये, खाजगी संस्थांमध्ये, विद्यापीठामध्ये होती का नाही याची आपण खात्री करावी आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी होत नसेल तर त्याच्या सूचना द्याव्यात, नाहीतर हा GR फक्त कागदावरच राहील। अध्यक्ष महोदय, आपण 100% मुलींसाठी मोफत शिक्षणाची घोषणा केली, खूप चांगली घोषणा आहे, पण अंमलबजावणीमध्ये आदरणीय दादा अडचण काय येते, आपण ट्युशन फीस बाकीच्या फीस माफ केल्या, पण कॉलेज काय करतात,
अदर फी, डेव्हलपमेंट फी या नावाखाली बाकीचे चार्जेस घेतात. म्हणजे असं खायचं ते असं खायला लागेल कॉलेज. मग ह्या बाबतीत सुद्धा आपण त्यांच्यावर काही निर्बंध आणले पाहिजेत ना. आपण एका बाजूला फीस माफ करायची आणि कॉलेजनं दुसऱ्या फीसच्या नावाखाली म्हणजे डेव्हलपमेंट फी, अदर फीच्या नावाखाली जर विद्यार्थिनीकडनं वसुली करत असतील तर ह्या मोफत शिक्षणाला अर्थ काय? आणि आपण म्हणतोय की कुठल्याही कॉलेजनं फीस भरली नाही म्हणून आपलं ॲडमिशन थांबवलं नाही पाहिजे. मी तुमच्याकडे पावत्या पाठवतो किती कॉलेज आहेत 100% फीस भरून घेतात. मग असं असेल तर त्या मोफत शिक्षणाला अर्थ काय दादा? त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत विद्यार्थिनींना मोफत शिक्षणासाठी देतो, मी पावत्याच देतो दादा तुम्हाला. म्हणजे COEPचं पण मागास सांगितलेलं देतो मराठा विद्यार्थ्याचं आणि ह्याचं पण देतो तुम्हाला. आणि या विद्यार्थिनीला आपल्याला खरंच आपल्या सरकारची भावना प्रामाणिक आहे, पण जर संस्था तशा वागत नसतील तर त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण ह्या योजनेचा म्हणजे उपयोग होणार नाही. चला conclude दुसरी 2 मिनिट संपवतो. हो. आदरणीय दादांना माझी विनंती आहे की सावित्रीबाई फुले आधार योजना ह्या योजनेत कसं आहे, आपण ज्यांना वसतिगृह मिळत नाही त्यांना 60,000 रुपये भत्ता देतो. पण प्रत्येक ह्या योजनेला विद्यार्थी मर्यादा घालून दिली. विद्यार्थ्याची मर्यादा नसली पाहिजे. स्वाधारला विद्यार्थ्याची मर्यादा आहे का? नाही. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी ओबीसी समाजासाठी जी योजना आहे त्यांना सुद्धा मर्यादा नसली पाहिजे. जे विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळत नाही, 600चं प्रति जिल्हा 600चं टॅपिंग आहे. हे टॅपिंग काढलं पाहिजे. आणि आपण त्यांना जसं आज स्वाधार योजना आहे SC विद्यार्थ्यांसाठी तशाच पद्धतीनं त्यांनाही लागू केली पाहिजे. त्याचबरोबरीनं पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता खुल्या प्रवर्गासाठी त्याला सुद्धा 500ची टॅपिंग आहे. म्हणजे 500 विद्यार्थीच त्यात घेऊ शकतात. ही सुद्धा आपण त्याची मर्यादा काढली पाहिजे. आणि लाभार्थी संपवतो लाभार्थ्याची जी मर्यादा आहे टॅपिंग आहे ही रद्द करून आपण त्याप्रमाणे त्यांना जे वंचित राहतात, जे पात्र लाभार्थी आहेत या प्रत्येकाला हा निर्वाह भत्ता देणं गरजेचं आहे. ओबीसी विद्यार्थ्याचा असेल किंवा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी असेल हा निर्वाह भत्ता देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या सारथी, बाटी, महाज्योती, अमृतचं एकत्रित जे धोरण आहे यामध्ये आपली महागाई, उत्पन्न मर्यादा निकष वाढवणं गरजेचं आहे. त्याचं प्रत्येक संस्थेनं स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास संपवतो 2 मिनिटात प्रशिक्षण यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रशिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता आणि परिमाण वाढेल. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचं दादा, तुम्ही ग्रामीण भागातून कमवा शिका योजना जी अजूनही मराठवाड्यातले विद्यार्थी आमची संभाजीनगरला त्याचा भत्ता वाढवला पाहिजे, मानधनात वाढ केली पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण बऱ्याच वर्षापासून तेवढीच आहे, पण महागाई वाढलेली आहे. यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावेत. अध्यक्ष महोदय, संपवतो. सन्माननीय सदस्य हिकमत उडान संपू तर द्या, संपू द्या. शेवटचा कन्क्लूड तर करू द्या. शेवटचा कन्क्लूड दादा, आपण विद्यार्थ्यांना आपल्या देशाचं भविष्य म्हणून पाहतो. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्थेसाठी आपण उपाययोजना केलेल्या आहेत. प्रत्यक्ष अंमलबजावणी ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याचं काम आपण करावं एवढीच विनंती करतो. धन्यवाद. चला, सन्माननीय सदस्य श्री हिकमत उडान आहेत का? चंद्रदीप